स्वराचे वसी परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। मनाचे श्लोक श्लोक क्रमांक श्लोक क्रमांक 65। नको दैन्यवाने जिने भक्ती उणे अति मूर्ख त्या सर्वदा दुःख दुने धरी रे म्हणा आदरे प्रीती रामी नको वासना हेमधारी विरामी। समर्थ स्वामींनी अगदी सुंदर सांगितलेलं आहे, मनाला उपदेश केलेला आहे, मनाला सांगितलेलं आहे, हे म्हणा तू राम नामाच्या भक्तीशिवाय राहूच नकोस। राम नामाच्या भक्तीशिवाय, चिंतनाशिवाय, त्याच्या नामस्मरणाशिवाय एक क्षण सुद्धा व्हायला घालू नको। तू द्रव्य दारा सोने चांदी याची कशाची वासना करू नको। नंतर काय होतं, हे सर्व विकार आपल्याला मूर्ख आणि केविलवाणी बनवतात। केविलवाणी कसे बनवतात त्याचे मी तुम्हाला छोटीशी कथा सांगतोय, अगोदर थोडं चिंतन पाहूया। तर त्याच्यासाठी काय कर, तू फक्त राम नामाच्या चिंतनाची आवड धर आणि जिथे राम नाही अशा सोन्याचा राजवाडा जरी मिळाला तर तू त्याची इच्छा करू नकोस। आपले केवळ होते दैन्यवाने जीवन झाल्यानंतर, दैन्यवाने जीवन कोणाच होऊ शकतं याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे महाभारतामध्ये धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन युद्धभूमीवरती युद्ध करायचं ठरलं। कुठली गोष्ट मिळवायची असेल तर त्याच्यासाठी मनामध्ये शंका निर्माण होती, तशी दुर्योधनाच्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण झाली की आपण हे युद्ध जिंकू की नाही जिंकू। म्हणून त्यांनी काय केलं, भगवान श्रीकृष्णाकडे गेले दुर्योधन आणि श्रीकृष्णाला विचारलं। खरं म्हणजे श्रीकृष्णाकडे जाताना त्याच्या मनाला अतिशय लाचारी निर्माण झाली, त्याला दैन्यवाने वाटलं। खरं म्हणजे तो राजा होता, ऐश्वर्य संपन्न राजा होता, त्याच्याकडे सर्व काही गोष्टी होत्या, पण त्याची बुद्धी विकृत होती। आणि आता युद्ध करायचं असं म्हणल्यानंतर त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, म्हणून तो काय केला, भगवंताकडे गेला, त्याने विचारलं या युद्धामध्ये मला जय मिळेल का। शेवटी भगवंत ते भगवंत असतात। भगवंताने सांगितलं, अतिशय शांतपणे उत्तर दिलं भगवंताने, तुला जय न मिळाला म्हणजे तुला विजय न होण्याला काय कारण आहे। तुला निश्चितपणे यश मिळेल, पण तू काय कर, तू तुझ्या गांधारी मातेचा आशीर्वाद घे। दुर्योधनाला वाटलं की हे तर अतिशय सोपं आहे, गांधारी मातेचा आशीर्वाद घ्यायचं म्हणजे एकदम सोपं आहे। आणि दुर्योधन काय केलं, गांधारी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या महालामध्ये गेला, मातेच्या महालामध्ये गेला आणि मातेला सांगितलं की असं असं आहे, मी भगवान श्रीकृष्णाकडे गेलो होतो युद्ध जिंकेल का नाही तर आशीर्वाद मागायसाठी, तर त्याने सांगितलं की तू फक्त मातेचा आशीर्वाद घे, म्हणून मी तुझ्याकडे आलोय, तर माते मला तू आशीर्वाद दे। खरं म्हणजे गांधारी ती
होती. पुत्रप्रेम किती असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती 2 पावलं दचकली आणि मागे सरकली आणि अतिशय सौम्य शब्दामध्ये आपल्या दुर्योधनाला म्हणाली, दुर्योधना, युद्धासाठी मी तुला आशीर्वाद नाही देऊ शकत. बघा आता मातेचं प्रेम कसं आहे, त्यासाठी पुत्र कसा असावा. धृतराष्ट्र पुत्र प्रेमाने मोहित झाला होता. तो जसा डोळ्याने अंध होता तसा बुद्धीने सुद्धा अंध झाला होता. परंतु गांधारी अंध नव्हती. गांधारी अतिशय हुशार होती. गांधारी डोळस असून सुद्धा आपल्या पती अंध आहे म्हणून तिने डोळ्याची पट्टी बांधली होती. ती एक साधना होती. साधनेचं फळ काय असतं तुम्हाला सांगतो. तर त्या गांधारी माता अतिशय ज्ञानी होती. तिने सांगितलं, दुर्योधना, सतत 4 दिवस सकाळ संध्याकाळ दुपार तो गांधारची विनवणी करत होता की काही करून मात्र तुम्हाला आशीर्वाद दे. तेव्हा त्याने सांगितलं, तू भलत्या ऐश्वर्याच्या नादी लागून घाणेरड्या कर्माचं विष तू सतत पित आलेला आहेस. दुर्योधनाचे कर्म कसे आपल्याला माहिती आहे, काय काय केलं त्याने. आणि याचा तू जन्मभर विष पीत आलेला आहेस. आणि त्याचं फळ काय आहे, त्याचं फळ म्हणजे तुला आज लाचारी भोगावं लागते. तू भगवान श्रीकृष्णाकडे आशीर्वाद मागायला गेला, आता माझ्याकडे येतोस. म्हणजे ही तुझी एक प्रकारची लाचारी झाली ना. तुला स्वतःचा आत्मविश्वास नाहीये का, तर तू दुर्बुद्ध आहेस. त्याला आपल्या भाषेमध्ये मूढ शब्द म्हणतात. राज्याचा राजा मूढ असल्यानंतर काय दुर्गती होती हे आपल्याला महाभारताच्या युद्धावरून कळतच. श्रीकृष्णाने उत्तरातील जी सखोलता होती तुझ्या लक्षात आणून देणे, तुला ते समजलं नाही. खरं म्हणजे आशीर्वाद देण्यासाठी तोच योग्य होता, परंतु तरी सुद्धा त्याने तुला माझ्याकडे पाठवलं. शास्त्र असं सांगतं की मातेचा आशीर्वाद घ्यावा. मातेच्या आशीर्वादाच्या अगोदर सुद्धा गुरुचा आशीर्वाद घ्यावा. खरं म्हणजे हे तुला समजलं नाहीये. कारण का, तर तुझ्या कर्मामध्ये विष निर्माण झालेला आहे. तुझं कर्म सगळं विषाने भरलेलं आहे. आणि म्हणून ज्या पांडवांनी आयुष्यभर नवे नवे जन्मभर त्या अनंत राघवाचं नामस्मरणाचं अमृत घेतलेलं आहे, त्यांना यश निश्चित आहे. बघा, युद्धाच्या अगोदर गांधारीला सुद्धा समजलं होतं की आपल्या मुलांचा पराभव होणार आहे. तिने धृतराष्ट्राला सांगितलं सुद्धा होतं. परंतु ज्याच्या मनामध्ये किंवा काय म्हणतो आपण त्याला, त्याच्या डोक्यामध्ये काय शब्द त्याला मला आठवतात, त्याच्या डोक्यामध्ये विषच भरलेला आहे. म्हणजे त्याला काय की ज्ञान अज्ञान जे आहे, म्हणजे मोहाचं अज्ञान. मोहाचं अज्ञान इतकं भरलेलं असताना की त्याला त्याची विवेक बुद्धी जागृत होत नाही. आणि म्हणून तुला मी आशीर्वाद नाही देऊ शकत. पुढे भाग असा आलेला आहे की शेवटी मातेचं हृदय असतं. त्यावेळेस ती सांगते की तुला जर आशीर्वादच घ्यायचा आहे तर तू नग्न अवस्थेमध्ये माझ्या दर्शनाला, स्नान करून दर्शनाला ये. पुढे तो कथाभाग वेगळा आहे की श्रीकृष्णाने काय केलं की त्याला सांगितलं, या तू इतका मोठा झालेला आहेस आणि मातेकडे आशीर्वाद मागायला नग्न अवस्थेत जातोय, तर कमान लज्जा राखण्यासाठी तू काहीतरी वस्त्र परिधान कर. आणि त्याने वल्कलं वगैरे किंवा काय केळीचं पान वगैरे, आता तो वादाचा भाग आहे. समजा काय घडत आहे आपल्याला ते नाही जायचं. आपल्याला सांगायचा मुद्दा असा आहे की असा जो दुर्योधन होता त्याला सुद्धा लाचारी पत्करावं लागली. मुद्दा आपला लाचारीचा आहे. ही लाचारी का पत्करावं लागते, तर आपल्या मनामध्ये विषाद निर्माण झालेला असतो. आणि त्यामुळे काय की हे आपण जिंकू की नाही जिंकू याची आठवण नसते, किंवा याचा आपल्याला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास नसतो. असं जिना आपल्याला चांगलं जे वाटायला येतं. त्यामुळे आपण तर सर्वसामान्य आहोत. आपण सारासार गोष्टीचा विचार केला पाहिजे.
ज्या दुर्योधनाला अर्जुनाकडे लाचारवणी म्हणजे त्याची इच्छा नव्हती तर त्याला शेवटी जावं लागलं. कशासाठी? की मला यश मिळेल का नाही ही शंका निर्माण झाली म्हणून. दुर्योधनाजवळ श्रीकृष्णाकडे मान खाली घालून गेला होता त्यावेळेस त्याला मनामधून खूप वाईट वाटलं होतं खरं म्हणजे. पण त्याला श्रीकृष्ण हा प्रत्यक्ष भगवंत आहे याची जाणीव झाली नाही. कारण का की त्याच्या मनामध्ये अंधकार निर्माण झाला होता. म्हणून या विषयाकडे धावणारे मन जे आहे ते इंद्रियाच्या नादी लागल्यामुळे काय होतं, बुद्धिभ्रष्ट होऊन जाते. आणि एकदा बुद्धिभ्रष्ट झाली की विवेकी माणसं सुद्धा अविवेकी विचाराने वागायला लागतात. हा जर विवेक जागृत ठेवायचा असेल तर काय केलं पाहिजे? भक्तीच्या मार्गावर चाललं पाहिजे. आणि भक्तीच्या मार्गावर चालत असेल तर मन शांत ठेवावं लागतं. शांतस्य कुतो सुखम. मन शांत नसेल तर सुख प्राप्ती होत नाही. आणि मनाला शांत ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? साधू संत ऋषी मुनी, देवालय, मंदिर, मठ आणि पवित्र ठिकाण म्हणजे गंगेची नदीचा काठ या किनारी जावं. शांत चित्ताने काही काळ बसावं आणि त्या भगवंताला स्मरावं. संत महात्म्यांची चरित्र आत्मसात करावी. आणि मग काय होईल? आपलं चित्त शांत होईल. आणि एकदा शांत चित्त झालं, जशी चांगली शेती असली मशागत केली की त्याच्यामध्ये पीक चांगलं येतं. म्हणून या मनाची मशागत करण्यासाठी चित्तामध्ये शांतता पाहिजे. आजच्या चिंतनामध्ये इतकंच. जय जय रघुवीर समर्थ.